अरिना ॲनिमेशन FC रोड यांचा ग्रँड ॲल्युमिनी मीट 2026 मोठ्या उत्साहात साजरा. पुण्यातील प्राईड प्लाझा येथे नुकताच अरिना ॲनिमेशन FC रोड शाखेच्या वतीने ग्रँड ॲल्युमिनी मीट 2026 हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. 1996 पासून ॲनिमेशन, गेमिंग आणि VFX क्षेत्रात तंत्रज्ञानाने भविष्य घडवणाऱ्या या संस्थेच्या मेळाव्यात जवळपास 100 यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. हा केवळ एक मेळावा नव्हता, तर जगभरातील पातळीवर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रात भारताची वाढती ताकद दाखवणारा एक ऐतिहासिक सोहळा ठरला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी झालेले विद्यार्थी केवळ भारतातच नव्हे, तर लंडन, इटली, अमेरिका, कॅनडा आणि मलेशिया यांसारख्या देशांमधून विशेषतः पुण्यात आले होते. अरिना ॲनिमेशन FC रोडचे संचालक निखिल हल्ली यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ या उद्योगाचा तांत्रिक अनुभव असलेले निखिल हल्ली यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच हे केंद्र आज संपूर्ण भारतात अग्रगण्य प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. नमस्कार, मेरा नाम साजन सैमुअल है. मैं एप्टेक लिमिटेड का सीनियर वाइस प्रेसिडेंट हूँ और अरिना एनिमेशन का नेशनल हेड. आज हमारे लिए बहुत गर्व की बात है. हम लोग पुणे का अरिना एलुमनाई चैप्टर 14 सेलिब्रेट कर रहे हैं. अब पुणे आ गया है. पुणे में करीबन हमारे साथ 7 से 65 एलुमनाई जुड़ गया है. जो उनका जर्नी रहा है अरिना एनिमेशन में, और उसके बाद भी ये जर्नी को शेयर करे, ये जर्नी दुनिया को बताना चाहिए. हमने पेरेंट्स को भी बुलाया है, बिकॉज मेरा ये मानना है और हमारे ब्रांड का मानना है कि ये जो इंडस्ट्री है एनिमेशन, विजुअल इफेक्ट्स, गेमिंग, ये पूरी तरीके से आप एक फॉर्मिडेबल करियर बन चुका है. और इस क्षेत्र में, इस क्रिएटिव इंडस्ट्री में काफ़ी सारे अपॉर्चुनिटी है, मौका है आगे बढ़ने का. हमारे पास ऐसा भी अलुमना है जो कंतारा चैप्टर 1 द लेजेंड का VFX सुपरवाइजर KV संचित हमारे अलुमना है. 2003 में उन्होंने हमसे कोर्स किया था अरिना वाडापल्ली सेंटर से. तो ऐसे ऐसे बहुत सारे अलुमना हैं जो नाम रोशन करे. और मैं दावे के साथ कह सकता हूं कि ऐसा कोई भी स्टूडियो हिंदुस्तान में तो कह रहे नहीं जहाँ पे हमारे अलुमने नहीं है. माझं नाव निखिल हल्ली आहे. मी अरिना FC रोडचा बिझनेस पार्टनर आहे. स्टुडंट आणि पालक आणि आपले चीफ गेस्ट आज अरिना ॲल्युमिनी 30 इयर्स सेलिब्रेशनसाठी आज सगळे एकत्र झालेलो आहे. अरिना ॲनिमेशन हे 30 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आज आम्ही 100 ते 150 पोरांना जे आज इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत त्या पोरांना आम्ही आज इथे निमंत्रण दिलेलं आहे. आज ते त्यांची स्टोरीज शेअर केली आमच्यासोबत. आज ते मोठमोठ्या कंपनी आणि स्टुडिओजमध्ये काम करत आहेत. पुण्यातले नामांकित कंपनीज जे आहेत तिथे आज ते मुलं काम करतात. इतकंच नाही तर आपले स्टुडंट्स जे आज इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत ते इंडिया आणि आउट ऑफ इंडियासुद्धा ते आज काम करत आहेत. आणि तिकडचे सुद्धा स्टुडंट्स आज वेळ काढून आपल्या ॲल्युमिनी मीटला आलेले आहेत. तर मग UK असेल, US असेल, कॅनडा असेल, मलेशिया असेल, खूप मोठा अचिव्हमेंट आहे. आणि आज आम्ही स्टुडंट्स आणि पेरेंट्सशी इंटरॅक्ट करतो आहे. काय पालकांनी त्यांचे जे अनुभव आमच्यासोबत शेअर केले ते खूप टचिंग अनुभव होता आमच्यासाठी. आपली संस्था अरिना ॲनिमेशन FC रोड फर्ग्युसन कॉलेजच्या समोर आहे. गेले 15 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करतो आहे आणि माझा स्वतःचा 20 वर्षाचा अनुभव आहे. मी स्वतः लंडनमधनं मास्टर्स इन ॲनिमेशन कंप्लीट केलेलं आहे आणि आज आपल्याकडे 5 लाख पोरं पासआउट झालेले आहेत आणि अजूनही आपल्या सिस्टीममध्ये पोरं शिकत आहेत. थँक्यू. मी राहुल पाटील. आम्ही अरिना FC रोडमधून होतो. छोटंच सांगेल, असं वाटायचं काहीच नाही होणार, पण आज इथे म्हणजे काहीतरी झालं आहे आमचं चांगलं. मी अरिना FC रोडमध्ये शिकलो. तिथले फॅकल्टीज वगैरे त्यांनी जो गायडन्स दिला, त्यासोबत सगळे जे मित्र वगैरे होते त्यासोबत आमचे निखिल हल्ली सर यांनी प्रॉपर गायडन्स दिला. त्यामुळे आज कुठेतरी प्रॉपर कामाला लागले वगैरे आणि वेल सेटल आहे आता, टेन्शन नाही. मेरा नाम एरी है और ये राहुल है. हम दोनों FC रोड अरिना पुणे से है और तकरीबन अभी हमें अच्छा खासा टाइम हो चुका है, साल हो चुके हैं पास आउट होकर. काफ़ी बढ़िया लग रहा है कि अलुमनाई सब लोग मिलने आए हैं. काफ़ी बढ़िया एक्सपीरियंस रहा है, क्योंकि हम जैसे बैकग्राउंड से आते थे तो हम वो टाइम पे सोच भी नहीं सकते थे कि क्रिएटिव फील्ड में या फिर आर्ट फील्ड में हम लोग कुछ अच्छा कर सकते हैं. इट्स ऑल थँक्स टू अरिना ॲनिमेशन. माझं नाव प्रियंका हरिश्चंद्र आहे. माझा मुलगा आर्य, ह्याचं एज्युकेशन अरिना ॲनिमेशनमध्ये झालं आहे आणि त्याला म्हणजे खूप छान अपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्याच्यामुळे. आणि त्याला VFX, ॲनिमेशन,
हे तर खूप छान प्रकारे शिकायला मिळालं. त्याचबरोबर त्याने AI मध्ये पण खूप छान करिअर केलेलं आहे आणि आता तो AI मध्येच जॉब करत आहे. सो आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि मला अरिनाविषयी खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की डॉक्टर, इंजिनिअरिंग हे जे आपले कॉमन क्षेत्र आहेत याला सोडून तुम्ही थोडंसं वेगळ्या क्षेत्रात या, कारण आजकाल AI चा जमाना आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही AI वर आधारित आहे. तर यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी मुलांसाठी उपलब्ध आहेत. तर मला पालकांनाही सांगावंसं वाटतं की त्यांनी AI मध्ये पण करिअर करावे. ॲनिमेशन, VFX यामध्ये मुलांनी करिअर करावं. आणि थँक्यू. एल्युमिनाय मीट आहे तर मी माझ्या म्हणजे फ्रेंड्सला वगैरे खूप महिने झाले भेटलो नव्हतं, वर्ष झाले म्हणता येईल. तर सगळ्यांना भेटायला पण भेटते, कोणाचं करिअर काय चालू आहे, कसं चालू आहे. सगळे सक्सेसफुल आहेत, ते चांगली गोष्ट आहे. कारण का आम्ही शेवटी अरिनामधून शिकलो. प्लेसमेंट पण सगळ्यांना चांगला भेटल्या. प्लस मला AI मध्ये करिअर करायला भेटलं. मी आधी 3D रिगिंगमध्ये बघत होतो, बट मी इंडियन एंड इकडे आलो की AI मध्ये. कारण काय ॲक्च्युली AI आहे तर आपल्याला ते घेऊन चालायलाच लागेल, असं म्हणून तर नाही शकत नाही करणार. मग या इंटरेस्टिंग आहे खूप शिकायला, करायला खूप काय काय. सो अभी देखा हमने कि और सुना कि यहाँ पे इतने सारे बच्चे इतना कुछ कर रहे हैं और गेमिंग इंडस्ट्री, विजुअल इफेक्ट्स, एनिमेशन में एक रिवोल्यूशन आ रहा है जिसे हम ऑरेंज रिवोल्यूशन के नाम से जानते हैं. और उसमें एक बड़ा कंट्रीब्यूशन अरीना का, जहाँ पे 5 लाख स्टूडेंट अपने आप में एक बड़ा नंबर है जो इन्होंने ऑलरेडी तैयार कर दिया है इंडस्ट्री के लिए, हमारी कंट्री की इकोनॉमी के लिए. और आने वाले टाइम में ये बहुत बूम कर रहा है और उम्मीद है कि अरीना ऐसे डे नाइट ग्रो करेगा और भी अच्छे तरीके से बच्चों को ट्रेन करेगा. इंडस्ट्री में बहुत जॉब अपॉर्चुनिटी आने वाली है. अभी गवर्नमेंट काफ़ी सपोर्ट कर रही है, गवर्नमेंट ने काफ़ी नए इनिशिएटिव्स लिए हुए हैं. अराउंड कहा जा रहा है कि 2030 तक जो है कुछ 20 मिलियन के आसपास जो है रिक्वायरमेंट जॉब की आएगी मार्केट में. तो कहीं ना कहीं हमें उस तरह के एक्सपर्ट, उस तरह के इंडस्ट्री को ड्राइव करने वाला मैन पावर रिसोर्स चाहिए होगा और अरीना उस जर्नी में काफ़ी कंट्रीब्यूट कर रहा है. So congratulations to the Arena team and family. Thank you. Hi everyone, so I'm Ranveer Hora, founder of Godspeed Games. We are a game development studio based out of Pune. Incredible achievement by Arena Animation. 30 years, amazing figures that you can see. 5 lakh placements, 200 odd centers. It's incredible, completely amazing that the whole journey of Arena. We have seen people grow from students to different companies, taking their jobs, creating their own